बर्बन बिस्किटपासून गोड आप्पे आणि टेस्टी आप्पे. चला तर मग त्यासाठी बर्बनचे 2 बिस्किट पुडे घ्यायचे. ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ. मी आपल्या चॅनलवरती ना अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आता सगळे बिस्किट काढून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची. हे बर्बन बिस्किटचे आप्पे ना खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि लहान मुलांसाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बिस्किट दळून घ्यायचे आहे. आता बिस्किटांचा चुरा एका भांड्यामध्ये काढून घेऊ. त्यानंतर आता बॅटर तयार करून घ्यायचे. त्यासाठी दूध टाकून घ्यायचे. दूध जास्त टाकायचं नाही आहे. बॅटर जास्त घट्टही करायचे नाही, जास्त पातळही करायचे नाही आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे. त्यानंतर आता खाण्याचा सोडा टाकून घेऊ. खाण्याचा सोडा अगदी थोडा टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे बर्बन बिस्किटचे आप्पे ना अगदी 10 मिनटात तयार होतं. याला जास्त टाईमही लागत नाही. एकाच डायरेक्शनमध्ये ढवळत राहायचं आहे 1-2 मिनटं. बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आप्पे पॅनला तूप लावून घ्यायचे किंवा बटर लावून घ्यायचे. मी ते तूप लावून घेतलं होतं. आता तयार केलेलं बॅटर चमच्याच्या सहाय्याने टाकून घ्यायचे. तुम्ही यामध्ये चोको चिप्स वगैरे, चॉकलेट वगैरे यूज करू शकता. मी ते काहीच यूज करत नाही आहे, फक्त बॅटरच टाकलेलं आहे. आता सगळं बॅटर टाकून झाल्यानंतर झाकण लावून घ्यायचे आणि 5 ते 10 मिनटासाठी वाफवून घ्यायचे. एका साईडने वाफवायचे, तुम्ही दोन्ही साईडने वाफवू शकता. आता व्यवस्थित पलटी करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान आप्पे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान बर्बन बिस्किटचे आप्पे तयार झालेले आहे. अगदी कमी वेळात एकदम छान आप्पे तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.